आहे विधानसभेसाठी मवियाची आज पुन्हा एकदा बैठक असेल। काल आज आणि उद्या बैठका होणार आहेत। मुंबईतल्या जागांचा तिढा आजच्या बैठकीत तरी सुटेल का असा सवाल उपस्थित केला जातोय आणि त्याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे। लोकसभा निवडणुकीत 13 जागा जिंकल्यानंतर काँग्रेसचे मनोबल वाढलंय, त्यामुळे आता काँग्रेस जास्त जागांची मागणी करते। सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसला महाराष्ट्रातील एकूण 288 विधानसभा जागांपैकी 110 ते 120 जागांवर विधानसभा निवडणूक लढवायची आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आहेत आपल्यासोबत। जुई, आपण बघतोय काल देखील मवियाची बैठक झाली आहे। 36 जागांपैकी तब्बल 6 ते 7 जागांवरती अजूनही मवियामध्ये तिढा असल्याचं बघायला मिळतंय। आजच्या आणि उद्याच्या बैठकीत नेमकं काय होऊ शकतं? अगदीच वर्षा, गणेश विसर्जनानंतर विधानसभा निवडणुकीच्या बैठकांना वेग आलेला आहे। काल महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली, आज देखील एक बैठक पार पडणार आहे। मात्र कालच्या बैठकीमध्ये केवळ अहवाल सादर केला गेला की कुठल्या जागांवर कोण दावा करू शकतं आणि कोणाला ती जागा उचित ठरेल जिंकून येण्यासाठी। आजचा विषय जर आपण पाहिला तर मग मुंबईचा विषय घेतला जाऊ शकतो, कारण का मुंबईच्या ज्या 36 जागा आहेत त्या 36 जागांवर नेमका कोण कुठली जागा लढेल आणि किती जागा लढेल हा तिढा अजूनही सुटलेला नाहीये। काँग्रेसचं म्हणणं आहे की आम्हाला जवळपास 15 जागा लढायच्या आहेत विधानसभेसाठी मुंबईच्या। मात्र दुसरीकडे ठाकरे गटाकडून देखील जास्तीच्या जागांचा दावा केला जात आहे। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की 6 ते 7 जागांवर तिढा अजूनही कायम आहे, कारण का जी माहिती मिळते त्या माहितीनुसार काँग्रेस त्या जागांवर जागा करणार आहे ज्या जागांवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून आमदार फुटून एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत। त्यामुळे शिवसेनेच्या अशा काही जागा आहेत ज्यावर काँग्रेस दावा करण्याच्या तयारीत आहेत। मात्र हे केवळ दावे प्रतिदावे केले जात आहेत। सविस्तर बैठक घेऊन त्यावरती तोडगा निघणं अजूनही ती प्रक्रिया सुरू आहे। आज एक बैठक आहे, उद्या देखील एक बैठक आहे। या सगळ्या बैठकींमध्ये जागा वाटपाचा जो तिढा आहे तो सुटू शकतो। मात्र अंतिम निर्णय जेव्हा या तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले एकत्रित बसून निर्णय घेतील तेव्हाच तो निर्णय अंतिम मानला जाईल। उद्या देखील बैठकांचं सत्र असंच सुरू होणार आहे। काही महिन्यांमध्येच आचारसंहिता लागू शकते, त्यामुळे निश्चितच तिन्ही पक्षांकडून जागा वाटपाचा तिढा कशा प्रकारे लवकरात लवकर सोडवला जाऊ शकतो याकडे कल आहे। वर्षा, निश्चितच जुई, या सगळ्या घडामोडींवर तुम्ही अशाच लक्ष ठेवून राहा। या बैठकीसंदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद।